नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज मी तुमच्यासमोर एक नवीन टॉपिक चालू करतोय, अकाउंटिंग. ज्यांनी जॉईन करायचं त्यांनी फटाफट जॉईन करा आणि माझ्याबरोबर अकाउंट्स जर्नीसाठी तयार व्हा आणि एक स्ट्रॉंग अकाउंटंट आणि इंटरनल ऑडिटरसुद्धा तुम्ही बनू शकता. काही छोटे छोटे कन्सेप्ट मी तुम्हाला शिकवणार आहे या चॅनलद्वारे. जसं मी तुम्हाला पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, अकाउंटिंग बेस आहे काही अजम्पशनवरती. जे अजम्पशन असतात, फर्स्ट आहे गोईंग कन्सर्न, मीन्स तुमचा व्यवसाय आणि हा एक लांब काळासाठी चालू राहील असं आपण गृहीत धरायचं असतं. अजम्पशन अजम्पशन मीन्स गृहीत धरायचं आणि काही हा ठीक आहे आपलं चालणार आहे, त्याला पकडून आपल्याला ते फायनान्शियल स्टेटमेंट आणि बॅलन्स शीट, कॅश फ्लो स्टेटमेंट ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बनवायच्या असतात, जे आपले फायनान्शियल स्टेटमेंट्स आहेत. मग ट्रान्झॅक्शनचा विचार करताना हे सगळ्या कन्सेप्ट लक्षात ठेवून ट्रान्झॅक्शनचा विचार करायचा असतो, लेजर्स क्रिएट करायचे असतात. तर गोईंग कन्सर्न मीन्स तुमचा व्यवसाय हा निरंतर चालू राहणार आहे. मग त्यानुसार मग काही आपण प्रोव्हिजन करतो. मग अकाउंटिंग आपण ठरवतो कॅश बेसिसवरती करायचं की अक्रुवल बेसिसवरती करायचं. मग काही प्रोव्हिजन्स करत असतो, काही इफेक्ट देत असतो. तुम्ही शिकला असाल कॉमर्स स्टुडंट, ॲडजस्टमेंटचे इफेक्ट्स. सो ॲडजस्टमेंटचे इफेक्ट हे डिपेंड असतात ह्या अजम्पशनवरती. गोईंग कन्सर्न म्हणजे व्यवसाय तुमचा लॉंग रनमध्ये चालणार आहे, तर तुम्ही प्रोव्हिजन्स करत असता. सो फर्स्ट ऑफ ऑल remember all assumptions, then we can go ahead with small rules related why debits, why credits. You can understand easily, there is no difficulties. So first assumption going concern, second is separate legal entity. Separate legal entity means you and your business is totally separate. Generally normal people and common proprietors and unregistered firm also, which is established by Act 1932, they prepare their books like home expenses also included in that business, because they feel like my business and I am only one. No, you are a separate as per accounting treatment. Your means that is assumption. Separate legal entity means what you eat, what you grocery purchase, it's not common your business. Your business expenses and income, only those income and expenses which are directly indirectly related to your business or that activity, means assets and liability. So that understanding will happen when you will learn that assumptions, means going concern. Second, separate legal entity. Separate legal entity means you and your business is different. That's why we are showing capital in liability side, because the owner gives some money to run business. Means owner gives some money to business, it means ओनर गिव कॅपिटल. आपण त्याला मराठीत भांडवल म्हणतो. भांडवल दिलं, मग ते भांडवल कॅशमध्ये असू शकतं, असेटमध्ये असू शकतं, किंवा अजून एनी फॉर्ममध्ये असू शकतं, एनी काइंड. सो त्या असेट ओनरने दिलेल्या पैशाला आपण लोन नाही म्हणत, आपण त्याला म्हणतो कॅपिटल. कारण का व्यवसायाला फंड दोन प्रकारे येत असतात. एक ओन फंड म्हणजे स्वतःचा पैसा, दुसरा लोन फंड. तो ओन फंडला आपण कॅपिटल म्हणतो आणि लोन फंडला आपण म्हणतो लोन. ओड फंड जो बॉरोड असतो बँकांकडून, पर्सनल मित्रांकडून, फ्रेंड्स मराठीत मित्र म्हणतो, काही नातेवाईक असतात, काही व्यावसायिक कंपन्या असतात, कोणाकडून जे आपण उसने पैसे घेऊ त्याला आपण लोन म्हणू. हे दोन प्रकारे व्यवसायाला पैसे येतात. सो कॅपिटल हे ओन कॅपिटल दाखवण्यासाठी आपण ही कन्सेप्ट वापरतोय, सेपरेट लीगल एंटिटी. दॅट्स द रिझन द बॅलन्स शीट शोज कॅपिटल which is received from owner only. In the company there are shareholders, means equity shares or preference shareholders.
In proprietorship concern, sole person who run that business, who is liable for that business, whose PAN is registered for that business, udyamada shop for using shop establishment, entire liability or entire ownership on whose name he is a owner, in sole proprietor. Partnership firm, that partnership firm partners bring that contribution called capital. These are the simple accounting rule. If you are understood well, then you can go ahead. Otherwise, you in life you never understood accounts, because these fundamental 11 standard accounting concepts you should understood very well. ह्या तुम्हाला कंझम्पशन चांगल्या आल्याच पाहिजे. त्याशिवाय तुम्ही अकाउंट डेबिट ना क्रेडिट थोडंफार करू शकता, पण पुढे फायनलायझेशनला तुम्ही जाऊ शकत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला ह्या फंडामेंटल अजम्पशन्स माहिती असायला हवेत. ह्या कन्सेप्ट तुम्हाला समजत आहेत का? आणि ह्या कन्सेप्ट अजून सोप्या भाषेत समजायचे तर मला कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, भरपूर मुलांसोबत पोहोचवा. आपल्या गावातली मुलं आहेत, अकाउंट करतात, बॅलन्स शीट टॅली होतं, सगळं होतं, पण कसं, का, कुठे, कशामुळे सरांनी सांगितले असं आलं तर इकडे दाखवायचं, डेबिट असं करायचं, क्रेडिट असं करायचं, हा आयटम आला की इकडं का. आस्क ऑलवेज व्हाय यू विल सॉल्व द व्हाय WHY मराठीत का. then you learn, you understood, you applied, you will gain marks also, and you will get satisfaction that you achieve that thing. No need to by heart, and we can say means in that subject you should have practice. आपल्याला प्रॅक्टिस असायलाच लागते, तर ते आत्मसात होतं. आज कराल उद्या विसराल, पण ह्या कन्सेप्ट अंडरस्टूड करून गेला तर तुम्हाला पुढच्या कन्सेप्टसाठी इझी जातं. अजून याच्यामध्ये छोट्या कन्सेप्ट आहेत, 2-3 कन्सेप्ट आहेत अजून याच्यामध्ये, त्या मी तुम्हाला नेक्स्ट एपिसोडमध्ये सांगेन. बट ह्या कन्सेप्ट तुम्ही व्यवस्थित अंडरस्टँड करा आणि मला कमेंटद्वारे तुम्हाला काही क्वेश्चन असेल तर कळवा. मी एक्झाम्पलद्वारे तुम्हाला सांगेन. तर माझ्याकडे तो सोर्स नाही, मला ते जरा शिकायचं आहे, नवीनच असल्यामुळे माझ्याकडून, पण मी ट्राय करेन की तुम्हाला एक्झाम्पलद्वारे गोईंग कन्सर्न अँड सेपरेट लिगल एंटिटी ही कन्सेप्ट समजावेन. बट मला वाटतं थेरॉटिकल सब्जेक्ट नसून हा प्रॅक्टिकल आहे, पण सध्या काही थेरी आहे ती तुम्हाला समजून घ्यावं लागेल, बिकॉज दॅट नॉलेज वी अप्लायड इन प्रॅक्टिस, देर इज सम थेरॉटिकल थिंग्स you should understood, otherwise you cannot understood that thing. So thank you to watch my subject, my YouTube. You can view much more, so it will easy to, and it is inspired me to do something else to you, because it's a good thing that I shared my knowledge, and I like it to share my knowledge which I have. A lot more thing I will express you as much as जसं जसं आपलं पुढे जाईल चॅनल, जसं आपण रिस्पॉन्स द्याल त्यानुसार मी तुम्हाला नवीन गोष्टी सांगत जाईल. तोपर्यंत काळजी घ्या, आणि पुढच्या काही कन्सेप्ट आहेत त्यासाठी प्रिपेअर राहा. नोटबुक ठेवली तर तुमच्यासाठी चांगलं असेल, जेणेकरून तुम्ही ते अप्लाय करून बघू शकता की सर खोटं बोलत आहेत की कसं काय. नाही, तुम्ही अप्लाय करा. मी तुमच्या ग्रामीण भाषेमध्ये पण सांगू शकतो, मराठीत पण सांगू शकतो. रिझर्व्स काय, ताळेबंद म्हणजे काय, नफा तोटा पत्रक, गंगाजळी, हे शब्द आहेत ते मराठीत आहेत, पण मराठी वापरायला गेलो तर आपल्याला भरपूर आहे, पण ते पण करू शकतो. काही मुक्त विद्यापीठ शिकणारे विद्यार्थी असतात, सहकारी संस्थांमध्ये ताळेबंद बनवायचे असतात, भरपूर गोष्टी आहेत. तुम्ही चालू करा, मीच तुम्हाला सांगू शकतो. बाय, टेक केअर.